तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचा रुद्र चेंडेकर आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, आज आलो आहे थळ उंदीरआळीमध्ये आलेलो आहे आपण आणि आपल्यासोबत भारत ढेपे साहेब आहेत। तर काय सांगाल साहेब, आज खरं तर आज गणपतीची हे आहे ना, स्थापना आहे, गणपतीची स्थापना आहे आणि मिरवणूक काढण्यात येणार आहे। तर काय सांगाल मिरवणूकबद्दल? मिरवणूकबद्दल तर आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे आणि एवढ्या वर्षामध्ये आमच्या इथे हा जल्लोष होणार आहे। ठीक आहे। आणि आता बाकीची माहिती जी काय आपण ते मंदिर बघूया। आणि मंदिर पण नवीन बांधलं आहे ना? मंदिर जुनं होतं ते आता नवीन मंदिर बांधलेलं आहे, तर तिथेच स्थापना होणार आहे ना गणपतीची। ठीक आहे, जी बाकीची जी काय माहिती आहे ती आपण आता मंदिरात जाऊया आणि सगळे आपले जे थळ उंदीरआळीतले जे काय आपले भाऊ भगिनी आहेत त्यांच्याकडून ऐकून घेऊया, चला। आणि मित्रांनो, आला आता मंदिरात आणि तुम्हाला आता आतून मंदिराचा परिसर दाखवतो कसा आहे। हे बघताय मित्रांनो, मागे राम मंदिर आहे आणि पुढे इथे मंदिर आपले गणपती बाप्पा बसणार आहे इकडे। आणि मागे कसं बनवलं आहे बघताय, एकदम सुंदर प्रकारे। आणि मंदिर बघताय कसं आहे। मित्रांनो, आपल्यासोबत सागरिक आणि सुंदरआळी मंडळ आहे, तर यांना आपण विचारू की म्हणजे मंदिराची स्थापना कशी झाली आणि काय झालं। 1985 साली मी समुद्रात फिरण्यासाठी गेलो होतो, तर ती मला काही वस्तू आहे म्हणून मी उचलायला गेलो, तर बघता बघता ती गणपतीची मूर्ती दिसली म्हणून मी उचलली आणि पुलनीवरती उभी करून ठेवली। तर आमचे गाववाले सर्व एकत्र येऊन आणि बाकी इतर गावातील लोक पण पाहण्यास आले तर बघतात तर गणपतीची मूर्ती थल समुद्रावरती सापडली। तर आम्ही गावकऱ्यांनी ती उचलून आम्ही आमच्या गावात आणली आणि तिची आम्ही 1985 साली स्थापना केली। आणि सागरी समुद्रात भेटल्या कारणाने त्या समुद्राचं नाव म्हणून सागरी गणेश नाव हे उदयास आम्ही आणलं। तर आज पूर्ण मिरवणूक निघणार आहे ना? मिरवणूक असणार आहे ना पूर्ण? तर आम्ही आज गणपतीची मूर्ती आणून आज त्याची मिरवणूक काढणार आहोत। आणि काय म्हणजे कशी असणार आहे? ढोल पथक बँड बोलवलं आहे? तर बँड आहे, बँड पथक आहे, ढोल पथक नाशिक बाजा आहे, ढोल बाजा आहे, त्याच्यानंतर DJ आहे। हां, तर ही मिरवणूक किती वाजेपर्यंत चालणार आहे? आता काय माहिती आहे, लोक तरी 12 वगैरे वाजतील, कारण लोकांच्यावरती नाचण्यावर फिरण्यावरती आहे। आम्हाला पूर्ण गाव फिरायचं आहे, थल उंदीरआळी आणि थल बाजार। तर आता ही मूर्ती कुठून बोलवली म्हणजे मागवली? आम्ही ही मूर्ती पुण्याहून मागवलेली आहे। पहिला जुनी मूर्ती होती ती जुन्या मंदिरामध्ये होती ना? म्हणजे जुन्या मंदिरात होती। मंदिराचं जीर्णोद्धार महेंद्र शेठ हरी दलवी यांच्या माध्यमातून हे काम करण्यात आलेलं आहे। तर आता मित्रांनो बघूया मिरवणूक कशी निघते आहे। पहिली मिरवणूक आहे ना आपल्या गावातून। हां, तर चला, गणपती बाप्पा मोरया। आणि मित्रांनो, मिरवणुकीची तयारी बघताय आणि समोर जी मूर्ती दिसते आपल्याला गणपती बाप्पांची, तेच मंदिरात स्थापन करण्यात येणार आहे बघताय। आणि ते कापूर पेटवलंय बघताय पावलांजवळ। आणि मित्रांनो, आपले अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी आलेले आहेत इथे बघताय, त्यांचं आगमन होताना दिसतंय इथे।
तर साहेब कसं वाटलं आपला हे तळगावात येऊन जो सोहळा चालला आहे गणपतीचा उत्सवाचा, कसं वाटतं? तळगाव हा माझा गाव आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या घरातला आमदार आहे. सागरी गणेश मित्रमंडळ उंदेळीच्या वतीने आज या ठिकाणी गणपतीची पुनर्स्थापना केली जाते. खरं तर सगळ्या भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा आहेत. 13 तारखेला गणेशोत्सव आपण साजरा करणार आहोत, पण 2 दिवस अगोदर ती मूर्ती स्थापना, कळश स्थापना असा सोहळा आहे आणि खऱ्या अर्थाने उंदेरी गावाला गाव पण आलं असं माझं व्यक्तिमत आहे. पण सगळेच माझ्या लोक घरातले आहेत, माझे व्यक्तिसंबंध खूप छान आहेत. माझं उभं आयुष्य यांच्यामध्ये गेलेलं आहे. आमदार म्हणून नाही आहे, त्यांच्यातले एक भाविक भक्त म्हणून खूप आनंद होतो मनापासून की अतिशय सुंदररित्या छोटे माझे बालक असतील, महिला असतील, अगदी आनंद उत्सव साजरा करताना बघतो आणि खऱ्या अर्थाने गावाला गाव पण आलं असं मला वाटतं. मस्त मस्त, धन्यवाद धन्यवाद साहेब. श्री सागरी गणेश मंडळ बघायला भेटतं आपल्याला. आणि आता खऱ्या अर्थाने मिरवणूक निघाली आहे बघता गणपती बाप्पांना घेऊन स्थापन करण्यासाठी मंदिरामध्ये. आता ही मिरवणूक पूर्ण आपल्या थळ कोलीवाड्यामध्ये फिरणार आहे बघताय. आणि बँड वगैरे मागवलं आहे बघताय. बँड आहे, DJ आहे, ढोल पथक आहे. असं अर्धा तासाने वेगवेगळं वाद्य वाजतं इथे बघायला भेटतं आपल्याला.
तर मित्रांनो फायनली पूर्णपणे प्रोग्राम झालेला आहे आणि आपल्यासोबत साहेब आहेत. तर काय साहेब काय सांगाल आजच्या सोहळ्याबद्दल, कसा मस्त एकदम पार पडलेला आहे, तर काय बोलाल आजच्या सोहळ्याबद्दल? सर्वांना प्रथम माझा नमस्कार. आज जो श्री सागरी गणेश महाराजांचा जो सोहळा संपन्न पडला तो खरोखर आमच्या श्री सागरी गणेश मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी तसेच श्री सागरी गणेश महिला मंडळाच्या सर्व सभासदांनी ह्या सोहळ्यासाठी खूप चांगलं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तसेच आज जो सोहळा संपन्न पडला त्या मूर्तीची आज पूर्ण आमच्या गावामध्ये मिरवणूक निघणार आहे. मिरवणूक निघाल्यानंतर उद्या त्या मूर्तीची आमची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि परवा माघी गणेशोत्सव आमचा सोहळा इथे संपन्न होणार आहे. तसेच आमच्या या श्री सागरेश मित्रमंडळाला 1985 साली आमचं हे मंडळ स्थापन झालेलं आहे. आजपर्यंत आमच्या या मंडळाला जवळजवळ 37 ते 38 वर्ष अखंड अशी आमची श्री सागरी गणेशाची सेवा करत आहोत आणि याच्यापुढे सुद्धा आम्ही ही सेवा करणार आहोत. तसेच आम्हाला ज्याने आता यूट्यूबवरती आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तर मित्रांनो इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला आहे, आवडला आहे तर नक्की एकदा लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. चला बाय. ओके.